तर नमस्कार मित्रांनो, मी दीप्तेश केवस्कर पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या कोकणातलो माणूस यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज असा 28 जुलै, सर्वप्रथम सगळ्या गुरूंका माझं अभिवादन। तर ज्यांनी माका या भजन क्षेत्रामध्ये म्हणजे उतराची संधी दिल्याने किंवा माझे मार्गदर्शक माझे काका अरुण केळुस्कर, तसेच संतोष बुवा, तसेच संतोष बुवा नांदोसकर, तसेच प्रफुल्ल रेवणकर, आणि आता मी ज्यांच्याकडे क्लास करतोय ते माझे गुरुवर्य श्री दीप्तेश मेस्त्री यांचं आज गुरु अभिवादन सोहळा मळगावमध्ये असा, भगवती मंगल कार्यालय मळगावमध्ये। तर आम्ही जातलो। सर्वप्रथम सगळ्या गुरूंका माझं अभिवादन असा, आणि ज्यांच्यामुळे मी आज हार्मोनियम ही कला शिकलोय आणि भजन ही कला शिकलोय, त्यांचीच आज अभिवादन सोहळा त्यानिमित्त आम्ही जातलो मळगावच्या भगवती मंगल कार्यालयामध्ये। थंय पूर्ण सोहळो असा, 8:30 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, तसेच गुरुवर्य भावेश राणे आणि मनीष तांबोसकर यांचा पखवाज आणि तबला सोलो वादनसुद्धा असा। तसेच दुपारी स्नेहभोजन म्हणजे जेवणाचा कार्यक्रम असा, आणि त्यानंतर 6 वाजता किंवा 5 वाजता गुरुपूजन असा। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आवडल्यास माझ्या कोकणातलो माणूस यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुम्ही मागे बघू शकताय आता पाऊस लागान गेलो असा, आणि पाऊस पण पडायची शक्यता पण जास्त असा। तर आता आपण जाऊया मळगावच्या भगवती मंगल कार्यालयामध्ये आमच्या गुरूंचो अभिवादन सोहळो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास माझ्या कोकणातलो माणूस यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि पुन्हा एकदा सगळ्या गुरूंका अभिवादन करते। मग चला तर जाऊया आता आमच्या मळगावात। तर मंडळी, फायनली आता मी पोचलोय भगवती हॉलमध्ये। बाहेरून एकदम डेकोरेशन आणि एकदम भारीच केलेला होता। जी संकल्पना मांडली आणि जे डेकोरेशन आणि केला त्याबद्दल काही प्रश्नच नव्हतो। समोर गेल्यानंतर श्री स्वामी समर्थांची मूर्ती आपणाक बघूच भेटला, आणि त्या स्वामी समर्थांच्या मूर्ती आधी आपण नमस्कार करूया आणि नंतर हॉलमध्ये प्रवेश करूया। एकदम अप्रतिम असं डेकोरेशन आपणाक ते बघूक भेटला, आणि पुढे काय कसं प्रोग्राम असता तो व्हिडिओ तुम्ही बघा। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आणि आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस खरं तर आषाढ शुद्ध पौर्णिमेला, व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं संबोधलं जातं, आणि या व्यास पौर्णिमेला गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा सोहळा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मनापासून आपले स्वागत इतर उपस्थित आहेत अजयजी नाईक, ज्यांचं स्वागत करण्याची विनंती आहे, आणि त्याच्याचबरोबर प्रतिभा सातारलेकर मॅडम उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत। अजयजी नाईक सर, आपलं मनापासून स्वागत।
प्रतिभा सातारकर इथं उपस्थित आहेत, ज्या सर्व शिक्षा अभियानच्या विषय तज्ञ आहेत, त्याचं स्वागत करण्याची विनंती आहे. आणि आमच्या सर्वांचा आधारस्तंभ मनसेचे कार्यकर्ते सन्माननीय मनसेचे नेते सुधीर राऊतांचं स्वागत करण्याची विनंती आहे. सुधीर राऊतांचं स्वागत करण्याची विनंती आहे. सागर सर आपल्याला विनंती आहे. उपजिल्हा प्रमुख मनसे सुधीर राऊत सर्व त्यावर मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना विनंती करेल की 14 विद्या आणि संस्कृत कलांच्या अधिपतीच्या श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण कृपा करून व्यासपीठ त्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक. यानंतर वाद्यपूजन करायची विनंती आहे. साताऱ्याचे म्हणून आपल्याला विनंती आहे, महिला प्रतिनिधी म्हणून आपण या सोहळ्यामध्ये सहभागी. विद्याची देवता तांबूळला सुद्धा विड्याला पुष्पहार अर्पण केला जातोय आणि तिथलं जे दीपप्रज्वलन आहे ते करण्याची विनंती आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन सुद्धा केलं जाईल. सर्व शिष्यपरिवाराला विनंती आहे, आपण कृपा करून खाली आहोत. सर्वांना विनंती आहे, फक्त दिप्तेश मेस्त्रीचं वर्धा, फक्त दिप्तेश मेस्त्रीचं वर्धा. बाकी सर्वांना विनंती आहे, आपण कृपा करून खाली यायचं आहे. गुरुकुल संगीत शिक्षण संस्था लोगोचं अनावरण केलं जातंय. श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या या विद्यालयाचं नामकरण झालेलं होतं, मात्र आजपासून अधिकृतरित्या श्री गुरुकुल संगीत शिक्षण संस्थाचं नामकरण होत आहे. स्तरांवर सुद्धा त्याने कविता केलेली आहे, जिचं वाचन मी काही वेळातच करेन. धन्यवाद. मनापासून आपला आभार की आपण खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातला एक असा केला, त्याच्यावर सुद्धा आपण एक कविता केलेली आहे. मनापासून आपलं स्वागत. मनापासून धन्यवाद. सन्माननीय कृष्णा देवळी सर, सन्माननीय भावेश राणे उपस्थित असतील. आपल्याला चंद्रशेखर देवळी सरांच्या वतीनं सरांचा सन्मान केला होता. बहुत धन्यवाद. शुभेच्छा दिल्या जात आहेत. चंद्रशेखर विठ्ठल गावडे या संस्थेचे उपाध्यक्ष, ज्यांचा सन्मान करायची विनंती आहे. ज्यांच्या पदस्पर्शानं त्यांचा रंगवंती पावत होणार आहे. गेली अनेक वर्ष ज्यांचे आशीर्वाद या गुरुकुलाच्या मागे आहेत, आपल्याला विनंती आहे कृपा करून आपण स्थानापन्न व्हावं. त्यावेळी मठाचे मठाधिपती आदरणीय भारती महाराज यांचं आगमन होते. करतोय. कधी स्टेजवर मी गायन केलं नाही. प्रथमतः या सगळ्या मंडळींनी मला संधी दिलेली आहे, त्याबद्दल माझ्या सगळ्या विद्यार्थी वर्गाचे मी आभार मानतो. दरवर्षी आपला अजेंडा जो असतो की जास्तीत जास्त मुलांना सादर करता आलं पाहिजे गाणं, जेणेकरून हा एकच त्यांचा प्लॅटफॉर्म असतो वर्षातून एकदा की ज्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू ती आपली कला तुम्हा सर्व कलाकारांना कलाकारांसमोर सादर करतील. तसेच आपल्या ज्या क्लासच्या शाखा आहेत, एका शाखेची ओळख दुसऱ्या शाखेमध्ये होते आणि सर्व विद्यार्थी गुण्यागोविंदाला एकत्र येतात. आपण एक
आनंदोत्सव साजरा करतो आणि एकमेकांची कला जाणून घेतो, एकमेकांची तयारी समजते. काही नवीन विद्यार्थी क्लासमध्ये येतात, त्यांना समजतं बाबा आपल्या क्लासमध्ये काय किती विद्यार्थी आहेत, काय कसं आहे, कसे काय गातात, आणि जेणेकरून एक आपलेपणाचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणून पूर्वी आम्ही कसं करायचो 4-5 वर्षांपूर्वी की प्रत्येक क्लासची वेगवेगळी गुरुपौर्णिमा साजरी करायचो त्या क्लासच्या दिवशी. परंतु तसे न करता हा जो आम्ही 4-5 वर्षापासून जो पाडण्याचा प्रयत्न केला आहे की सर्वांना एकत्र आणून एका सेंट्रल ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो, जेणेकरून एक स्नेहसंमेलन सुद्धा होतं, सगळ्यांच्या ओळखी होतात, चांगले कलाकार लोकांना ऐकायला मिळतात आणि शिष्यांव्यतिरिक्त त्यांचे पालक येतात, शेजारी पाजारी, मित्रमंडळी, इतर कलाकार, मोठे मोठे दिग्गज कलाकार देखील आमच्या सोहळ्याला आवर्जून भेट देतात. आणि याच्यासारखी मोठी गोष्ट मला पासून वाटत नाही की हा जो सोहळा आपण एका दिमाखात आणि एक वेगळ्या लेवलमध्ये साजरा करतो. तर त्याबद्दल मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे एकदा आभार मानतो की तुम्ही माझ्यासाठी हा सोहळा या ठिकाणी तुम्ही आयोजित करतात. माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा एक आपल्या गुरुपतीबद्दल तुम्हाला जे प्रेम आहे, तुम्हाला जे आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे तो यामधून दिसून येतो आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो. थोडंसं मी भाषण असं मला बोललेलं की थोडंसं आपले मनोगत व्यक्त करा म्हणून एक 10-15 मिनिटं किमान, जास्त होते परंतु प्रयत्न करेन मी कंट्रोल करायचं आणि एक गायन सुद्धा करायचं आहे मला आता या ठिकाणी. तर प्रथमतः आपण सर्वांनीच म्हणूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमा यंदाच्या वर्षी दिनांक 21 जुलैला आपण सर्वांनी साजरी केली. पूर्ण विश्वामध्ये आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आपण गुरु म्हणून ज्यांना आपण पूजन करतो ते आदरणीय महर्षी व्यास, ज्यांच्यापासून ज्यांचा जन्म आज झालाय, ज्यांनी आजच्या दिनी वेदांची निर्मिती केली असं मानलं जातं. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4ही वेदांची त्यांनी निर्मिती केली म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हणतात. आणि त्यांना आपण जागतिक आद्यगुरु मानून त्यांची एक जयंती आपण आज म्हणजे गुरुपौर्णिमेला साजरी करतो. आणि त्यानंतर जे जे गुरु आहेत, संगीत कलेतील म्हणा, शालेय शिक्षणातील म्हणा, त्या सर्व गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपूजनाचा कार्यक्रम करतो. सगळेजणच करतात. त्या नादामुळे असं झालं की मी 9 वर्ष गोव्यामध्ये जॉब केला, पण अशी एक वेळ आली की दोन्हीपैकी काहीतरी एक केलं पाहिजे, एकदा संगीत केलं पाहिजे किंवा जॉब केला पाहिजे. जॉबच्या ठिकाणी मला 2-3 ऑफर सुद्धा आल्या होत्या चांगल्या, बाहेर देशात जाण्याच्या सुद्धा. त्या देखील मी भजनासाठी ठोकरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही समजू शकता की भजनाला किती मानतो. आपल्याकडे जी कला आहे ती कला, त्या कलेचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात व्हावा, जिल्ह्याबाहेर व्हावा, महाराष्ट्रात, देशामध्ये सगळीकडे व्हावा. आता युट्यूबचा जमाना असल्यामुळे आता ह्या गोष्टी सोप्या झाल्या. आता मी जे बोलतो ते पण लाईव्ह चालू आहे, सगळ्या जगात कोणी पण बघू शकतो. त्यावेळी तेवढ्या युट्यूबचा वावर नव्हता, पण त्या काळात आम्ही भजनाच्या सीडी काढल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या, लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं आणि त्यामुळे एक चांगला बुवा म्हणून लोक मला मानतात. मी तुमच्यातला सामान्य आहे, चांगला असं नाही, लोकांना वाटतं मी काहीतरी करतोय असं. 10 सीडी भजनाच्या काढल्या, गगनगिरी महाराजांची सीडी काढली आणि ती सगळी गाणी लोकांपर्यंत पोहोचली. लोकांना खूप छान वाटलं ऐकून संगीत आणि त्यामुळे लोकांनी डोक्यात उचलून घेतलं. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की या कलेमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जर नियमित रियाज केला, सराव केला तर तुम्हाला कुठच्या कुठे नेऊन ठेवेल. आज मी या सेवेमध्ये मला काही कमी पडत नाही. नामस्मरणाचं माझ्याकडे जेवण बसवून दिलेलं आहे. सारे गरे सारे सारे ग मगरे सारे ग सारे ग मगरे सारे ग
त्यावेळी मनाचे महाधिपती श्री श्री भारती महाराजांचं आगमन कार्यक्रम सुरू होते. मी सर्वांना विनंती करेन त्यांचं पूजन, त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान आपण करावा. या गुरुकुलच्या वाटचालीमध्ये तळवणे मठाचा, भारती महाराजांचा फार मोठा आशीर्वाद, फार मोठं सहकार्य नेहमीच राहिलेलं आहे. आणि आदरणीय दिग्दर्शक त्यांना गुरुतुल्य मानतात, त्यांचं पूजन केलं जाते, त्यांचं स्वागत सन्मान केला जाईल. स्वागत
नेहमीच या कार्यक्रमाचं भाग्य राहिलेलं आहे. आजपासून या संस्थेचा वारसा झाला असं म्हणायला हरकत नाही. मी या संस्थेचे अध्यक्ष दीप्तेश मेस्त्री सर यांचा स्वागत सन्मान करण्याची विनंती करतोय. संगीत अलंकार दीप्तेश दत्तराव मेस्त्री. यानंतर या संस्थेच्या खजिनदार दर्शिता दीप्तेश मेस्त्री यांना विनंती करत दर्शिता दीप्तेश मेस्त्री. मगाशी म्हटलं कसंही वेळ असणाऱ्या माणसावर संसार करणं खूप कठीण गोष्ट आहे आणि संगीताचा वेळ असणाऱ्या या संगीत वेळ या माणसाबरोबर संसार साधताना त्यांना समर्थ साथ देणाऱ्या त्यांच्या घरच्या खजिनदार या संस्थेच्या खजिनदार होत्या दर्शिता दीप्तेश मेस्त्री यांचा सत्कार सन्मान करायची विनंती आहे. गुरुकुल संगीत शिक्षण संस्था भावेली या संस्थेच्या खजिनदार सौ दर्शिता दीप्तेश मेस्त्री. मी भारती महाराजांना विनंती करेन की त्याने त्यांचा सन्मान करावा. मनापासून सर्व तुम्ही विद्यार्थी वर्गाने मॅडमांचा ऋण व्यक्त केलं पाहिजे की सणाला इतका वेळ या संगीत कलेसाठी वाहून देण्यासाठी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या दर्शिता दीप्तेश मेस्त्री एका यशस्वी पुरुषामागे नेहमीच एका स्त्रीचा गंभीर हात असतो असं म्हणतात. सरांचं खरं पाठवण इथं आपला सन्मान स्वीकारताना अरुण पोळजी यांचा सन्मान करायची विनंती आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो गेल्या जवळपास 2 महिने सातत्यानं आपल्या सगळ्यांसोबत संपर्कात राहणारा प्रत्येक गोष्टीची अपडेट घेणारा अजित मनापासून आणखी अजितची ओळख सांगायची म्हणजे आजकाल फेसबुकवर तुम्ही वाचत असाल. अजित सुद्धा सर काव्य रचना करतो. चांगल्या सुंदर रचना अजितही करतो. एक संवेदनशील मनाचा कवी म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. मनापासून आपलंही अभिनंदन. त्यानंतर रोहित दीपक निर्गुण या संस्थेचे सदस्य आहेत. आपल्याला विनंती आहे
पाहिलं का गडगडाट किती झाला? तू माझ्यावर इतका रोष करावा काही माझी तुझ्याशी मागणी नाही. हा पण अगदी काही दिवस बरं का, अगदी काही दिवस मी तुझ्या अलीकड सौख्य संचरलो आणि यास्तव अगनच सुंदरी सुंदरी गा अगनच सुंदरी करू कोपा मदवरी हरी अनुकंपा मदवरी हरी अनुकंपा मदवरी हरी अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मदवरी हरी अनुकंपा रागाने कवतरुये रशिकंपा नच सुंदरी करू कोपा मदवरी हरी अनुकंपा. जेवत आहे
सरांचा एक आणखी लाडका शिष्य
गोष्ट सांगू इच्छितो सर, मुद्दामून ऐका. बऱ्याच जणांना रात्री पहाटे स्वप्न पडतात की वेगवेगळी विचित्र पडतात. काही जणांना तापामध्ये स्वप्नामध्ये 11 राक्षस दिसतात, पण काही जणांना तापात स्वप्नामध्ये रात्री तुम्ही स्वतः आलात आणि त्यानंतर लगेच उठून त्या माणसानं रात्री 2 वाजता लिहिलेलं गीत आहे तुमच्यासाठी. अजित मोजी सरांची ही रचना आहे. जोरदार टाळ्या अजितसाठी झाल्या पाहिजेत. या संपूर्ण आपल्या गुरुविषयीच्या या कृतज्ञतापूर्ण झालेला आहे. हा सोडणं खूप कठीण आहे, कारण हे रक्तातले गुण आहेत, ते कधीही जाणार नाही. आणि त्यामुळे भजन कला आणि दशावतार कोकणातून कधीच संपणार नाही. या कोकणचे 2 श्वास, एक नागपुरीतला श्वास म्हणजे भजन, दुसऱ्या नागपुरीतला श्वास म्हणजे दशावतार. आणि दोन्ही श्वास जोपासण्याचं कार्य या कोकणची भावी तरुण पिढी करते. महेंद्र मांजरेकर या जिल्ह्यातलं एक अत्यंत मोठं नाव, माझा पंचक्रोशीमध्ये गोवा राज्यामध्ये आपल्या वादनानं मंत्रमुग्ध करणार त्याचा मित्रपरिवार सन्मान्य विठ्ठल केळकरांचं वारकरी पंथाचा माणूस आजच्या या गुरुवर्ग सोहळ्याच्या निमित्तानं आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला आहे. त्याचा सन्मान भरीव मदत म्हणून गुरुकुलच्या जडणघडणीमध्ये एक खालीचा वाटा सर्व शिष्य सर्वांसाठी गंगा